सो लास्ट क्लास कालच्याच इव्हनिंगच्या क्लासमध्ये आपण इमेज फॉर्मेशन इन स्फेरिकल लेन्सेस बघितलं. कॉन्केवच्या 2 केस होत्या आणि बाकी सगळ्या कॉन्व्हेक्सच्या केस होत्या 6. सो वी कवर्ड इमेज फॉर्मेशन. नाव वी विल कवर what? We will cover how to solve questions of lengths. हा तर theoretical पार्ट झाला. आता आपण बघणार आहे काल आपण theoretical पार्ट केला. आता आपण क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे ते बघणार आहे. सो वी हॅव मिरर फॉर्म्युला. मिरर फॉर्म्युला काय होता? 1 upon v plus 1 upon u is 1 upon f. 1 upon v 1 upon u is plus 1 upon u is equal to 1 upon f. That was mirror formula. त्याच्यात काय काय होतं? v was image distance, v was image distance, u was object distance. Yes, u was object distance आणि f was focal, f was focal length. Image distance, object distance आणि focal length हे मिरर फॉर्म्युल्यात होतं. प्लस आणि काय माहिती आपल्याला? वी नो द साइन कन्व्हेन्शन. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती जे सगळे डिस्टन्स आपण घेतोय दोज आर पॉझिटिव्ह. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली निगेटिव्ह. मिररच्या लेफ्टला निगेटिव्ह होतं, राईटला पॉझिटिव्ह होतं. सो हे साइन कन्व्हेन्शन सेमच राहणार आहे. वी आर नॉट चेंजिंग द साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन मध्ये काही चेंज नाहीये. त्यामुळे लेन्सच्या राईटला डिस्टन्सेस पॉझिटिव्ह आहेत, लेन्सच्या लेफ्टला डिस्टन्सेस निगेटिव्ह आहेत. लेन्सच्या वरती मोजत गेलं हाईट मोजायला पॉझिटिव्ह आहे प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर, आणि प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली निगेटिव्ह आहे. सो दॅट रिमेन्स सेम. त्याच्यात काहीही चेंज नाही आहे. लेन्सच्या राईटला पॉझिटिव्ह, लेफ्टला निगेटिव्ह, वरती प्रिन्सिपल ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली निगेटिव्ह. सो पूर्वी आपल्याकडे होता मिरर फॉर्म्युला. आता मिररचा जमाना गेला, आता लेन्सचा जमाना आलाय आपल्या लाईफमध्ये ह्या चॅप्टरच्या रिगार्डिंग. त्यामुळं लेन्स फॉर्म्युला. सो लेन्स फॉर्म्युला इज स्लाइट चेंज आहे फक्त. 1 upon v minus 1 upon u is equal to 1 upon f. 1 upon v minus 1 upon u is equal to 1 upon f. So this is the lens formula. सर मला एक डाऊट आहे. हो, एक सेकंड. दिस इज द मेन चेंज. प्लसचं मायनस झालंय मिरर टू लेन्स जाताना. हा काय डाऊट आहे? सर म्हणजे जे फायनल आन्सर आहे ते 1 upon f त्याला आपण रेसिप्रोकलच करतोय ना, मग डायरेक्ट जर म्हणजे v minus u is equal to f का नाही लिहू शकत? तसं बरोबर येत नाही ना. डायरेक्ट सबट्रॅक्शन आहे, त्यांच्या रेसिप्रोकलची सबट्रॅक्शन आहे. समजा तुला 2 नंबर दिले 5 आणि 10, ह्यांचा डिफरन्स काढ आणि 5 आणि 10च्या रेसिप्रोकलचा डिफरन्स काढ. 5 आणि 10चा डिफरन्स किती आहे? सर समजलं. नुसतं 5 आहे. तिथं इव्हॅल्युएट करून बघ ना किती येते. एफ काय येणार आहे? VU अपॉन u मायनस v असं येणार आहे ना. नुसतं v मायनस u आहे का? नाही. त्यामुळे तो चेंज. So lens formula
सिम्बॉल सेमच राहणार आहेत. व्ही आहे इमेज डिस्टन्स, यू आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि एफ आहे फोकल लेंथ. एफ असणार आहे फोकल लेंथ, व्ही यू आणि एफ. तर सम नोट्स रिगार्डिंग लेन्सेस आणि साइन्स काय काय असतात. सो फॉर कॉन्वेक्स लेन्स, त्याची पहिली केस घेऊया आपण, रिअल इमेज. कॉन्वेक्स लेन्स म्हणजे जेव्हा रिअल इमेज फॉर्म होती तेव्हा काय काय गोष्टी आहेत बघा. यू, व्ही आणि रिगार्डिंग एफ. रिगार्डिंग यू, व्ही आणि एफ. यू इज ऑलवेज निगेटिव्ह. ऑब्जेक्ट आपण प्लेस करतो ॲज कन्व्हेन्शन लेन्स किंवा मिररच्या लेफ्ट साईडला, देअरफॉर यू ऑलवेज कम्स आउट टू बी निगेटिव्ह. रिअल इमेज आहे. रिअल इमेज कुठं फॉर्म होतीये? रिअल इमेज इज फॉर्म्ड राईट ऑफ द लेन्स. राईट साईडचे डिस्टन्स सगळे पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे आता लेन्ससाठी रिअल इमेज जेव्हा असेल तेव्हा व्ही विल बी पॉझिटिव्ह. व्ही विल बी पॉझिटिव्ह. आणि फोकल लेंथ, फोकल लेंथ म्हणजे फोकस कुठं घेतो आपण? वेर रेज पॅरलल कम टुगेदर. सो पॅरलल रेज कुठे येतात? पॅरलल रेज कम टुवर्ड्स द राईट. राईट साईडला येतात पॅरलल रेज. देअरफॉर कॉन्व्हेक्स लेन्ससाठी फोकस इज ऑल्सो ऑलवेज पॉझिटिव्ह. दीज आर ट्रू ऑलवेज. जे अंडरलाईन केलेत ते ऑलवेज ट्रू आहेत. रिअल इमेजसाठी इमेज फॉर्मेशन राईटला होतं आहे लेन्सच्या, त्यामुळं व्ही इज पॉझिटिव्ह. बट फॉर व्हर्च्युअल इमेज, व्हर्च्युअल इमेजसाठी यू, व्ही आणि एफ. व्हर्च्युअल इमेजसाठी यू विल बी ऑलवेज निगेटिव्ह. यू तर निगेटिव्हच आहे, लेन्सच्या लेफ्ट साईडला आहे. इमेज कुठं फॉर्म होतीये? लेन्सची व्हर्च्युअल इमेज. लेन्सची व्हर्च्युअल इमेज पण लेफ्ट साईडला फॉर्म होतीये, देअरफॉर व्ही इज ऑल्सो निगेटिव्ह. आणि एफ इज फॉर कॉन्व्हेक्स लेन्स ऑलवेज पॉझिटिव्ह. फॉर कॉन्व्हेक्स लेन्स एफ इज ऑलवेज पॉझिटिव्ह. तर म्हणजे बीच फक्त कॉन्स्टंट नाही आहे. हां, कारण का इमेज कुठं फॉर्म होते ते चेंज होत राहणार ना. रिअल झाले तर व्ही इज पॉझिटिव्ह, इमॅजिनरी इमेज फॉर्म झाली तर व्ही इज निगेटिव्ह. Can you please scroll up? हां, फोकल लेंथ म्हणजे काय की जेव्हा पॅरलल रेज येत आहेत ते जिथं मिळतील आफ्टर रिफ्रॅक्शन और अपियर टू डायव्हर्ज फ्रॉम. कॉन्केव्ह लेन्ससाठी ते अपियर करणार आहेत की त्या एका कुठल्या तरी पॉईंट पासून बाहेर डायव्हर्ज होत आहेत. दॅट पॉईंट इज फोकस ऑफ कॉन्केव्ह लेन्स. तसंच इथं खरोखर दे विल मीट, दे विल कॉन्व्हर्ज टू अ पॉईंट, पॅरलल रेज कमिंग, आणि ते ज्या पॉइंटला कॉन्व्हर्ज करणार आहेत दॅट पॉइंट इज कॉल्ड फोकस. आणि लेंथ बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड फोकस इज फोकल लेंथ. एक्सक्यूज मी सर. हां हिरकणी, सर तुम्ही ते वरचं जरा परत एक्सप्लेन कराल का? मी जॉईन उशिरा झाले जरा. कुठलं? हे मिरर फॉर्म्युला? हा, आणि त्याच्यावरनं ते लेन्स फॉर्म्युलाचं काहीतरी बोलतात ना ते. फक्त प्लसचं मायनस साईन झालंय तेवढंच सांगत होतो. मिरर फॉर्म्युला आपण आधी कव्हर केलाय चॅप्टरमध्ये. सो तो आणि लेन्स फॉर्म्युला ऑलमोस्ट सेम आहेत. जस्ट द डिफरन्स इज दॅट प्लसचं मायनस झालंय लेन्स फॉर्म्युलामध्ये. ओके सर, ओके.
बाकी चेंज नाही आहे, पण फक्त त्याच्यासाठी केअरफुल राहायचं. प्लस आणि मायनसची गडबड झाली तर आन्सर कम्प्लिटली चुकणार आहे. त्यामुळे क्वेश्चन केअरफुली वाचायचा. हवं तर सवय लावून घ्या की अंडरलाईन करायचं, लेन्स दिले का मिरर दिली आहे, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. तर पण पेपर मध्ये अंडरलाईन केलं चालत नाही ना? क्वेश्चन पेपरमध्ये हा, क्वेश्चन पेपर मध्ये. क्वेश्चन पेपरमध्ये करायचं. क्वेश्चन वाचताना गिवन व्हॅल्यूज अंडरलाईन करून ठेवायच्या वगैरे, म्हणजे कसं लगेच तुम्हाला परत एकदा रेफर करायचं असेल तर परत त्या क्वेश्चनच्या ह्याच्यात शोधत बसायला लागत नाही की नक्की व्हॅल्यू कुठं दिली आहे. ओके सर. So length formula is 1 by v minus 1 by u is equal to 1 by f. Symbols have their usual meaning. V is image distance, u is object distance, f is focal length. So convex lens साठी u नेहमीच निगेटिव्ह असते सगळ्यांसाठीच. v is positive for real image, कारण का इमेज फॉर्म होणार आहे राईट साईडला लेन्सच्या. इमॅजिनरी इमेज असेल तर दॅट विल फॉर्म ऑन द लेफ्ट साईड, त्यामुळे v निगेटिव्ह आहे फॉर इमॅजिनरी और व्हर्च्युअल इमेज. आणि फोकल लेंथ कॉन्व्हेक्स लेन्सची नेहमी पॉझिटिव्ह असते. फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. लेट्स लुक ॲट इट्स काउंटर पार्ट. कॉन्केव्ह लेन्स. सो कॉन्केव्ह लेन्ससाठी काय आहे, नेहमी व्हर्च्युअल इमेजच असणार, त्यामुळे रिअल व्हर्च्युअल करायची काही गरज नाही. यू व्ही आणि एफ, यू व्ही आणि एफ. यू तर नेहमीच निगेटिव्ह आहे सगळ्यांसाठी. कॉन्केव्ह लेन्स नेहमी व्हर्च्युअल इमेज फॉर्म करणार आहे. व्हर्च्युअल इमेज लेन्सच्या साठी कुठं फॉर्म होतीये बघा, लेन्सच्या साठी इमेज ऑलवेज टू द लेफ्ट साइड, लेफ्ट साइडला फॉर्म होतीये. देअरफॉर व्हर्च्युअल इमेज आहे, व्ही विल बी निगेटिव्ह. व्ही विल बी निगेटिव्ह आणि याची फोकल लेंथ सुद्धा निगेटिव्ह असते. याची फोकल लेंथ सुद्धा निगेटिव्ह आहे. फोकल लेंथ इज ऑल्सो निगेटिव्ह. सो दिस इज ऑल्सो मेजर चेंज की रिअल इमेज साठी मिरर मध्ये व्ही वॉज निगेटिव्ह बट हिअर व्ही इज पॉझिटिव्ह फॉर रिअल इमेज. व्हर्च्युअल इमेज साठी मिरर मध्ये व्ही वॉज पॉझिटिव्ह, in lens virtual image साठी v is negative. So just keep these things in mind. आणि गडबड करायची नाही क्वेश्चन करताना, शांतपणे क्वेश्चन करायचा. क्वेश्चन एकदम शांतपणे करायचा. मॅग्निफिकेशन सोपं झालंय. magnification m is height of the image divided by height of the object. हा काही चेंज झालेला नाही फॉर्म्युला, बट पुढचा फॉर्म्युला चेंज झालाय. दिस इज ऑल्सो इक्वल टू v अपॉन u. इथलं मायनस साइन तर गेलंय. आधी मायनस व्ही होतं. हा, सो इथलं मायनस साइन गेलंय, फक्त v अपॉन u. मिरर साठी पण यू ऑलवेज निगेटिव्हच होता. लेफ्ट साइडचे डिस्टन्स निगेटिव्ह आहेत ना सगळे, आणि आपण कन्व्हेन्शनली तसंच जातो की लेफ्टला ऑब्जेक्ट प्लेस केलाय मिरर किंवा लेन्सच्या, त्यामुळे यू नेहमीच निगेटिव्ह येणार आहे. सर जर राईटला प्लेस केला असं जर सांगितलं तर मग सगळे साईन तुम्हाला व्यवस्थित बघायला लागतील, सगळेच फ्लिप करायला लागतील. मग त्या बाजूनं फोकस चेंज होणार, कारण का लेन्सचं ओरिएंटेशन बदललंय वगैरे. सगळेच साईन फ्लिप होतील बेसिकली. ओके सर. इमेज फॉर्मेशन होणार, काही प्रॉब्लेम नाही, पण मग सगळ्याचे साईन उलटे होत जाणार. एकाला -1 न मल्टिप्लाय केले की सगळ्यांचे साईन तुम्हाला बदलत जायला लागतात ना. प्लसचं मायनस होते, मायनसचं प्लस होते, तसंच होणार. ओके सर. सो मॅग्निफिकेशन आणि लेन्स फॉर्म्युला
लास्ट फॉर्म्युला आहे. येस, आय मध्ये कॉन्व्हेक्स लेन्स असते, कारण का रिअल इमेज फॉर्म करायचे ना आपल्याला. अजून एक फॉर्म्युला आहे, म्हणजे आपल्याला फक्त कसं क्वेश्चन्स कडे जाता येईल, विच इज पॉवर ऑफ लेन्स. तर म्हणून आपले डोळे बल्जिंग आउटसाइड असतात. बल्जिंग आउटसाइड कॉर्नियामुळे असतं, आणि कॉर्निया डज द मॅक्झिमम कन्व्हर्जिंग, म्हणजे जास्तीत जास्त कन्व्हर्ज कॉर्निया करतो. पण आपल्या डोळ्यातली लेन्स असती ती फ्लेक्झिबल लेन्स आहे, म्हणजे त्याला त्याची फोकल लेंथ चेंज करता येते. त्यामध्ये छोट्याशा मायनर ॲडजस्टमेंटसाठी ती लेन्स वापरली जाते. पण जो कॉर्निया आहे तो मेनली ॲक्ट करतो ॲज अ कन्व्हर्जिंग, कारण का लेन्सला फक्त फाईन ट्युनिंगसाठी वापरतो आपण डोळ्यामध्ये. आईज टेक ऑक्सिजन, हे मला नव्हतं माहिती. सो पॉवर ऑफ लेन्स आहे. सो पॉवर ऑफ लेन्स इज बेसिकली 1 डिवायडेड बाय एफ, रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ. तो पॉवर ऑफ लेन्स आहे. एफ इज पॉवर ऑफ लेन्स म्हणजे आता तुम्ही चष्म्याचा नंबर किती आहे, +1.5 -1.5, सो दॅट इज पॉवर ऑफ युअर लेन्स ना चष्म्याची. हा तसं दिसत किती ताकद आहे लेन्सची. सो पॉवर ऑफ लेन्स काय नाही, सिम्पल फॉर्म्युला आहे 1 डिवायडेड बाय एफ. एफ इज फोकल लेंथ. फक्त इम्पॉर्टंट पॉइंट, एफ इज इन मीटर, मीटरमध्ये ठेवायचं. और इट इज 100/f जर f इज इन सेंटीमीटर. सेंटीमीटरमध्ये असेल तर 100/f, मीटरमध्ये असेल तर 1/f. मीटरमध्ये असेल तर 1/f. आणि याचं युनिट आहे डायोप्टर. दिस इज इट्स युनिट. सिम्बॉल आहे डी. सिम्बॉल आहे डी. आता बघा, कॉन्व्हेक्स लेन्सचं फोकल लेंथ, कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ वॉज पॉझिटिव्ह, देअरफॉर पॉवर इज ऑल्सो पॉझिटिव्ह. लेन्सची फोकल लेंथ वॉज पॉझिटिव्ह, पॉवर इज ऑल्सो पॉझिटिव्ह. कॉन्केवची फोकल लेंथ वॉज निगेटिव्ह, देअरफॉर पॉवर इज ऑल्सो निगेटिव्ह. पॉवर म्हणजे काय, फक्त 1/f केले ना, साईनचा कुठं काय प्रॉब्लेम आलेला नाही, साईन काय कुठं चेंज केलेलं नाही आहे. त्यामुळे फोकल लेंथचं पॉवरचं आणि फोकल लेंथचे साइन्स सेमच असणार आहेत. therefore you can write power positive, that would mean convex lens, आणि power negative, that would mean concave lens. पॉझिटिव्ह पॉवर असेल तर कॉन्व्हेक्स लेन्स असतो, निगेटिव्ह पॉवर असेल तर कॉन्केव्ह लेन्स असतं. पॉझिटिव्ह पॉवर कॉन्व्हेक्स, निगेटिव्ह पॉवर कॉन्केव्ह. ओके. आणि समजा 2 लेन्स वापरत असू आपण, एका पुढं एक अशा 2 लेन्स ठेवल्या, तर त्यांचं कॉम्बिनेशन कसं काढायचं की एक्झॅक्टली काय होतंय. सो वी हॅव नेट पॉवर. वी हॅव नेट पॉवर. सो नेट पॉवर P इज बेसिकली P1 प्लस P2 प्लस डॉट डॉट डॉट. म्हणजे समजा 10 लेन्स ठेवल्या मी, तर 10ची पॉवर मी डायरेक्टली ॲड करू शकतो. दॅट इज वाय पॉवर इज इम्पॉर्टंट, की डायरेक्टली आपण ॲड करू शकतो पॉवर्स.
सर म्हणजे ते रेजिस्टन्स कसं पॅरल सॉरी सिरीज मध्ये लागल्यावर ऍड करायचं असेल. हां तसंच एकत्र लावल्या की समजा 1 पॉवरवाले एक लेन्स आहे, दुसरी 2 पॉवरची आहे, तिसरी 1.5ची आहे, आणि मला असं इमॅजिन करायचं आहे की ऑल दीज 3 कंबाईन टू फॉर्म अ स्पेशल लेन्स. तिघांचा इफेक्ट मला एका लेन्सच्या थ्रू दाखवायचा असेल तर मी कसं करणार? I will directly add its power. 1 plus 2 3, 3 plus 1.5 4.5. So power of this lens would be 4.5. So keeping these 3 lenses next to each other, in front of each other, they will result in a combined power of 4.5. Directly add करायचे number. त्यामुळं these were the things that you needed to know. कालच थोडंसं पटपट केलं असतं तर हा पार्ट कव्हर झाला असता, पण काही इश्यू नाही. फक्त फॉर्म्युलेच आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे? ऑल वी हॅव टू डू इज जस्ट सॉल्व अँड सॉल्व. फक्त सॉल्व करायचं आपल्याला. लेट मी जस्ट चेक सगळं कवर केलं आहे का. येस कवर्ड हे कवर केलं आहे. लेन्स फॉर्म्युला ओके. So we can move to the textbook. So इथे टेक्स्टबुक मध्ये फॉर्म्युला आहे. पॉवरचा फॉर्म्युला 1/f. सो पहिला क्वेश्चनच डेफिनेशनचा आहे. डिफाईन 1 डायोप्टर पॉवर ऑफ अ लेन्स. So power of a lens is defined as reciprocal of its focal length. So 1 diopter power would be power of a lens whose focal length is 1 meter. Power of lens with focal length 1 meter. With focal length 1 meter. 1 मीटर फोकल लेंथची लेन्स असेल तर त्याची पॉवर 1 डायोप्टर असणार आहे. नेक्स्ट काय बघा. कॉन्व्हेक्स लेन्स फॉर्म्स अ रियल इन्व्हर्टेड इमेज ऑफ अ नीडल ॲट अ डिस्टन्स 50 सेंटीमीटर फ्रॉम इट. सो क्वेश्चन सॉल्व करताना मी तर काय फॉलो करतो बघा. कॉन्व्हेक्स लेन्स वाचलं, अंडरलाईन करून ठेवायचं, म्हणजे क्वेश्चनकडे बघितल्यावर लगेच लक्ष जाते त्याच्याकडं. इमेज कशी आहे? रियल इन्व्हर्टेड आहे आणि डिस्टन्स 50 सेंटीमीटर. इमेज डिस्टन्स u इज -50. Where is the needle placed in front of the convex if image is equal to the size of the object? इमेज इक्वल आहे आणि आपल्याला पॉवर काढायची. इमेज इक्वल आहे, साइज ऑफ द इमेज इज इक्वल टू साइज ऑफ द ऑब्जेक्ट. येस, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट इज हाईट ऑफ द इमेज. म्हणजे काय? मॅग्निफिकेशन -1 आहे, कारण का रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज आहे. रिअल इन्व्हर्टेड आहे तर म्हणजे तर पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट आणि पोझिशन ऑफ इमेज 2f वर असणार काय? बरोबर. 2f1 वर ऑब्जेक्ट असणार आहे. Therefore from this we get 2f1 is equal to 2 times f is equal to f1 2 times f is equal to 50 सेंटीमीटर. f मिळालं 25 सेंटीमीटर. कॉन्व्हेक्स लेन्सचं त्यामुळे फोकल लेंथ पॉझिटिव्ह आहे. त्यामुळं तुम्हाला आता काय काढायचं आहे? पॉवर काढायची आहे. सो हाऊ टू फाइंड पॉवर ऑफ अ लेन्स? सेंटीमीटरमध्ये असेल तर 100 डिवायडेड बाय फोकल लेंथ इन सेंटीमीटर 25.
So power is +4. 4 डायोप्टर. +4 लिहायचं, स्पेसिफाय करायचं. ओके, ती सवय लावून घ्या. +4 किंवा -1 काही असेल ते, प्लस किंवा मायनस साईन द्यायचं तिथं. वी हॅव टू बिल्ड अप दिस गुड हॅबिट्स. तसंच नेक्स्ट क्वेश्चनला काय आहे, पॉवर ऑफ कॉन्केव्ह लेन्स विथ फोकल लेंथ 2 मीटर आहे, म्हणजे एफ हिअर विल बी -2 मीटर. एफ -2 घ्यायचं, देअरफॉर पॉवर वुड बी 1 divided by -2, so this is -0.5 diopter. -0.5 diopter. कॉन्केव्ह आहे आणि 2 मीटर दिलंय. सो सेकंड क्वेश्चन बघा, लक्षात ज्यांचं आला नसेल, कॉन्वेक्स लेन्स दिली आहे, रिअल इन्व्हर्टेड इमेज होती आहे आणि इमेज ऑफ द नीडल इज ॲट डिस्टन्स, नीडल इज ॲट डिस्टन्स 50 सेंटीमीटर फ्रॉम द लेन्स. आणि काय दिलं आहे, इमेज इज इक्वल इन साईज टू द ऑब्जेक्ट. इक्वल साईज कधी असतो, जेव्हा व्ही इज इक्वल टू यू, म्हणजेच काय 2f1 वर जेव्हा ऑब्जेक्ट ठेवला असेल तेव्हा इमेज विल बी फॉर्म्ड ॲट 2f2. दिस इज द केस. 2f1 वर जेव्हा ऑब्जेक्ट ठेवला असेल, image is formed at 2f2, then they are of the same size. त्यामुळं 2f1 आणि O हा डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे 2 टाइम्स फोकल लेंथ असणार आहे आणि दॅट इज गिवन टू बी 50 सेंटीमीटर. त्यामुळे तुम्ही फोकल लेंथ काढू शकता. सो यू कॅल्क्युलेटेड फोकल लेंथ ॲज 25 सेंटीमीटर. फोकल लेंथ त्यामुळे 25 सेंटीमीटर आली and that you use to find power. पॉवरला फक्त फोकल लेंथचा रेसिप्रोकल करायचा आहे. जस्ट बी शुअर की नुसता रेसिप्रोकल करणार असाल तर इट शुड बी इन मीटर फोकल लेंथ, नाहीतर मग 100 मल्टिप्लाय करायचं सेंटीमीटरमध्ये जर असेल तर. सो सिम्पल कन्व्हर्जनच आहे ते सेंटीमीटर इंटू मीटरचं, बाकी काय नाही, म्हणून ते 100 आहे. सो हे 3 क्वेश्चन समजलेत का बघा. Yes, sir. Yes, sir, understood. Yes, sir, understood. ओके आर्यन. सो मायनस साईन ते विसरायचं नाही मॅग्निफिकेशनमध्ये आणि लेन्स मिरर फॉर्म्युल्याचं. मिररमध्ये मॅग्निफिकेशनमध्ये -v/u असतंय, लेन्समध्ये मॅग्निफिकेशन इज जस्ट v/u आणि लेन्स फॉर्म्युल्यामध्ये 1/v - 1/u आहे, मिरर फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्टली ॲडिशन आहे. चला, लेट अस कंप्लीट द रिमेनिंग एक्सरसाइज क्वेश्चन्स. पहिला तर त्यावेळेस केलेला, विच वन ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी यूज टू मेक अ लेन्स. ट्रान्सपरंट मटेरियल पाहिजे लेन्सला, बिकॉज यू हॅव टू अलाव द लाईट रे टू पास. देअरफॉर आन्सर इज क्ले. प्लास्टिक पण असतं ना ट्रान्सपरंट. सॉरी, हा क्ले असतं. चुकून बोललो सर. हां असं. थर्ड क्वेश्चन काय आहे, वेअर शुड ऑप्शन बी. क्वेश्चन तर वाचू दे थांब मला. वेअर शुड अन ऑब्जेक्ट बी प्लेस्ड इन फ्रंट ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स टू गेट अन इमेज साईज ऑफ द ऑब्जेक्ट. येस, ॲट ट्वाईस द फोकल लेंथ. मग अशा क्वेश्चनमध्येच आपण केलं, ट्वाईस द फोकल लेंथला ठेवला की सेम साईजचा इमेज मिळणार आहे. फोर्थ, अ स्फेरिकल मिरर. फोर्थ केलं वाटतं. स्फेरिकल मिरर and a thin spherical lens each have focal length -15 centimeter. The mirror and the lens are likely to be. So focal length negative आहे. So mirror मध्ये निगेटिव्ह असते कॉन्केव्हची आणि लेन्स मध्ये पण निगेटिव्ह असते कॉन्केव्ह. बोथ आर कॉन्केव्ह. कॉन्केव्ह मध्ये एफ निगेटिव्ह आहे, कॉन्वेक्स मध्ये पॉझिटिव्ह आहे. बोथ आर कॉन्केव्ह. आठवा बरं, फोकल लेंथ निगेटिव्ह आहे फॉर कॉन्केव्ह मिरर, कॉन्वेक्स लेन्स बोथ. Which of the following lenses would you prefer while reading
स्मॉल लेटर्स फाउंड इन अ डिक्शनरी. डिक्शनरी वाचायला कुठलं प्रेफर कराल? एक तर कॉन्केव नको आपल्याला, कॉन्केव मध्ये म्हणजे लेन्समध्ये मिळेल. लेन्स तर कॉन्व्हेक्स पाहिजे. तर ते 50 सेंटीमीटर आहे 50 लागणार का 5 लागणार? कारण त्याची पॉवर जास्त असणार ना. 5 वाल्याची पॉवर जास्त असणार. बघा विचार करा. होय सर 1/5 आणि 1/50. 150. हा तर ऑप्शन सी. हा सर ऑप्शन सी. पॉवर जास्त आहे म्हणून. पण 5 सेंटीमीटरचा असेल तर तुम्हाला अगदी जवळ जाऊन वाचायला लागणार, ते पण बघा. ऑप्शन ए. आता ऑप्शन आहे होय. बर, आन्सर लेट मी जस्ट कन्फर्म. आय थिंक इट शुड बी ए. 50 सेंटीमीटर असायला पाहिजे, बट लेट मी जस्ट चेक. ओके, सी म्हणले त्यांनी की जेवढं मॅग्निफाय जास्त करता येईल तेवढं मॅग्निफाय केलं पाहिजे. सो पॉवर जास्त. तर तुम्हाला एका वाटलं ते? मला ए वाटलं की एवढा जास्त डोळ्याच्या जवळ जाऊन वाचायला लागतंय, पण सर्च करताना तसं बघायला गेलं तर जवळ धरूनच आपण मॅग्निफाइंग ग्लास सर्च करतो. तर पण जर पॉवर जास्त असेल तर मग थोडं लांब ठेवलं तरी पण दिसणार ती. पण पॉवर जास्त असेल तर लेन्स युजली छोटी असते. अरे उठत का नाही? सर हां सर हां बोल ना. सर मला एक विचारायचं होतं, ते चष्म्याच्या मधला प्लस आणि मायनस नंबर असतो ते काय असतं मग? पॉवरच असते ना. सो प्लस पॉवर आहे म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स आहे चष्म्यामध्ये, मायनस पॉवर आहे म्हणजे कॉन्केव्ह लेन्स आहे. सो ते आपण पुढच्या ह्याच्यात आहे का बघा, एक सेकंड, नाही तर मी आत्ता एक्सप्लेन करतो. नेक्स्ट चॅप्टरमध्ये आहे का? येस, नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण डिफेक्ट्स इन विजन बघणार आहे, तेव्हा डिस्कस करूया इन डिटेल. सर हां श्रीशैल. आन्सर सीच येते ना? हो हो, सी आन्सर आहे. मार्क विना झालं इथं, केलं की डिसअपिअर होतंय. अच्छा थांबलं, ओके थँक्यू. आन्सर इज सी. येस, हा क्वेश्चन केलाय आपण. दिस ऑल्सो क्वेश्चन. क्वेश्चन हा आपण केलाय. 9th क्वेश्चन हा छान क्वेश्चन आहे. 1/2 ऑफ अ कॉन्व्हेक्स लेन्स इज कवर्ड विथ ब्लॅक पेपर. एक हा. येस शाल्वी, आवाज येत नाही आहे तुझं. सर नाही, चुकून चालू झाला, सॉरी सर. ओके ओके, नाही मला वाटलं तू काय ते क्वेश्चन विचारत होतीस. ठीक आहे ठीक आहे. 1/2 of a convex lens is covered with black paper. Will this lens produce a complete image of the object? So what do you think? No, it will not. का? सर ऑब्जेक्ट कुठे प्लेस आहे त्याच्यावर डिपेंडेड आहे का? नाही. सो लेट अस डू द एक्सपेरिमेंट. करून बघूया आपण. Convex lens makes it in the real world, right? So we'll be able to see only half the portion of it. हाफ इमेज फुल फॉर्म होती, फक्त तेवढी ब्राईटनेस नसणार आहे, इंटेन्सिटी कमी होणार आहे लाईटची. बघूया आपण इमेज काढून.
तुम्ही पण तोपर्यंत डायग्राम काढायची तयारी करून घ्या. वन हाफ कम्प्लिटली कवर केला ब्लॅक पेपरनं आपण. लेट अस सी इफ वी कॅन फॉर्म अन इमेज. इमेज आपण घेऊया ऑब्जेक्ट घेऊया 2f1 वर. So let us take object at 2f1. ऑब्जेक्ट जर 2f1 वर असेल तर इमेज कुठं फॉर्म व्हायला पाहिजे? सर 2F2 वर. 2f2 वर इमेज तर फॉर्म व्हायला पाहिजे. सो लेट अस सी काय होतंय. parallel ray गेला, that should pass through the focus. Parallel ray should pass through the focus. आणि तुम्ही म्हणाल मग आता काढणार कसं पुढचा रे? हा तर इकडनं ओ मधनं जाणारा आपण नाही घेऊ शकत कारण का खाली ब्लॅक लावलंय. पण आपल्याला स्टँडर्ड रे वापरता येणार नाही आहेत, पण बाकीचे रे असणारच आहेत ना जे इथपर्यंत पोहोचणार आहेत ॲट सम अँगल आणि मग रिफ्रॅक्ट होऊन पुढं जाणार आहेत. रिफ्रॅक्ट होऊन पुढं जाणार आहेत in such a way that image formation will still be here. Image formation इथंच होणार आहे. but the only thing is सगळे लाईट रेज नाही पोहोचणार आहेत. म्हणजे खालनं जे रिफ्रॅक्ट होऊन लाईट जाणार होती इथं that will not reach. Optical center वाली light will not reach here anymore. So half of the light rays will not reach to form image कारण का ब्लॅक पेपर लावलाय, पण बाकीचे हाफ पोहोचणारच आहेत. त्यामुळे इमेज फॉर्मेशन तर होणार आहे, बट इमेज विल बी ऑफ लोअर इंटेन्सिटी अँड ब्राईटनेस. Image formation will happen लो इंटेन्सिटी आणि ब्राईटनेस. इंटेन्सिटी आणि ब्राईटनेस तेवढा कमी येणार आहे, पण इमेज विल स्टील बी फॉर्म. इमेज इज स्टील फॉर्म, फक्त इंटेन्सिटी कमी येणार. ओके. काळ्या पार्टमधनं लाईट जाणार नाहीत, पण वरच्या पार्टमधनं मल्टिपल रेज वापरून आपण करू शकतो. फक्त पॉइंट काय होता की आपण स्टँडर्ड रे वापरू शकत नाही, पण बाकीचे वापरू शकतोय. इनफॅक्ट असंही करू शकतो आपण की इन्फिनिटी वरनं जो ऑब्जेक्ट आला, सो भरपूर पॅरलल रेज घेतले.
all of these will still go to focus. They will still go to focus. त्यामुळे इमेज फॉर्मेशन होणार आहे, फक्त इंटेन्सिटी आणि ब्राईटनेस कमी असणार आहे. लो इंटेन्सिटी आणि ब्राईटनेस. सो दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. इंटेन्सिटी ब्राईटनेस कमी, बाकी काही इश्यू नाही. एक्सक्यूज मी सर. हां सर मला एक डाऊट होता पण तो विचारला नाहीये, विचारू का? हां विचार की. सर जर ती ऑब्जेक्ट मोठी असेल आणि ते ऍक्सिस वर नसेल तर हा. मग ती कशी होईल? नाही, ॲक्सिसच्या खालचं नाही होणार, ॲक्सिसच्या वरचीच ऑब्जेक्ट होणार. हा मग ते अर्थ होणार ना तेव्हा? हां तेव्हा ॲक्सिसच्या वरच्या गोष्टी त्या तेवढ्या होणार पूर्णपणे. हा हा ओके ओके सर. म्हणजे मिररमध्ये पण तुम्ही तसंच करता ना. समजा आपल्या कपाटावर मिरर असेल तर बऱ्याच वेळा तुमचे पाय तुम्हाला डायरेक्टली दिसत नाहीत, पण अँगल बदलला की दिसू शकतात. हा ओके सर. So this also done. Next one काय आहे बघा. An object 5 centimeter in length अच्छा ओके बघायला पाहिजे, आन्सर काढलेलं मी. is held 25 centimeter away from converging lens. 5 centimeter आहे, u minus 25 आहे, f is plus 10. ड्रॉ रे डायग्राम, पोझिशन, नेचर, साईज सगळंच काढायचं आपल्याला. So height of the object is 5 centimeter, u is minus 25 centimeter, f is yes 3.33 minus 3.33 height of the image आणि v 16.67 correct आहे. f is plus 10 centimeter, plus 10 centimeter. So we can use lens formula. So 1 upon v minus 1 upon u is equal to 1 upon f. Therefore 1 upon v is 1 upon f plus 1 upon u. So v becomes uf upon u plus f. So this is minus 25 into 10 divided by minus 25 plus 10. So minus 25 into 10 divided by minus 15. Minus sign गेलं 5 जा 3 जा. So 50 by 3 which is 16.67 centimeter. 16.67 centimeter v आलं. त्या मॅग्निफिकेशन किती आहे? v by u. Magnification is v by u, so that is 50 by 3 divided by minus 25. So this becomes minus 2 by 3. Magnification becomes minus 2 by 3. Then height of the image is magnification into height of the object. So this is minus 2 by 3 into 5. So minus 3.33 centimeter. Minus 3.33 centimeter. रे डायग्राम बघा, रिअल इमेज आहे, डिमिनिश्ड आहे. सो ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बियॉन्ड 2f1. रे डायग्राम काढताना ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बियॉन्ड 2f1. 2f1 च्या पुढे येणार आहे. सो इमेज फॉर्मेशन विल बी ऑफ दिस टाइप. अशा टाइपची इमेज बिटवीन इमेज फॉर्मेशन विल बी बिटवीन f2 आणि 2f2. बरोबर आहे. म्हणजे बघा फोकस
फोकल लेंथ 10 आहे ना, 10 ते 20च्या मध्ये आहे, 16.67, 10 आणि 20च्या मध्ये आहे. सो त्या क्वेश्चनला धिस लेंथ इज 10, धिस लेंथ इज 20, तेव्हा त्याच्यामध्ये आला बरोबर तुमचा 16ला, इन बिटवीन देम. त्यामुळं वॉट यू हॅव डन इज करेक्ट, कुठं चूक झालेली नाही आहे. रिअल इन्व्हर्टेड डिमिनिश्ड. सो आपलंच एकदा व्हेरीफाय होतं की आपण व्यवस्थित केलाय की नाही क्वेश्चन. Can you please show the slide again? हां, Sir, done. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ कॉन्केव लेन्स, ओके इम्पॉर्टंट, कॉन्केव लेन्स ऑफ फोकल लेंथ 15 सेंटीमीटर, एफ दिलाय, कॉन्केव दिलाय, त्यामुळे दिस इज -15 सेंटीमीटर. इट विल बी -15 सेंटीमीटर कारण का कॉन्केव लेन्स आहे. फॉर्म्स एन इमेज 10 सेंटीमीटर फ्रॉम द लेन्स. आता कॉन्केव लेन्स नेहमी व्हर्च्युअल इमेज फॉर्म करते, देअरफॉर व्ही विल ऑल्सो बी निगेटिव्ह, व्ही इज ऑल्सो -10. त्यामुळे आपल्याला यू काढायचा आहे. सो वी हॅव यू ॲज क्वेश्चन मार्क. हां, क्वेश्चन नंबर कुठला आहे? 11th, -15 सेंटीमीटर कारण का कॉन्केव लेन्स दिली आहे आणि व्ही इज ऑल्सो निगेटिव्ह -10 सेंटीमीटर बिकॉज ऑब्जेक्ट विल इमेज विल ऑलवेज बी व्हर्च्युअल. concave lens always forms virtual image. Concave lens always forms virtual image. त्यामुळे v is also negative. त्यामुळे डायरेक्टली फॉर्म्युला वापरून आपल्याला काढायचं आहे. सो 1/v minus 1/u is 1/f. Therefore 1/u is 1/v minus 1/f. Therefore u is equal to vf minus f minus v. So this is -10 into -15 divided by -15 plus 10. Excuse me, sir. हाँ, Sir, ते second step मध्ये 1/f minus 1/v पाहिजे ना? नाही, हे इकडं आणलं आणि f लेफ्ट साईडला आणले मी. ओके ओके, हां कळालं का? So this is सर -38 आहे. yes -30 सेंटीमीटर. u is -30 सेंटीमीटर. व्हेरीफाय झालं. निगेटिव्ह आलं u म्हणजे आपण राईट ट्रॅकवर तरी आहे, कारण का u निगेटिव्हच आलं पाहिजे नेहमी. आणि याच्यानंतर रे डायग्राम पण काढायची आपल्याला. रे डायग्राम मध्ये काय व्हर्च्युअल आणि डिमिनिश्ड इमेज येणार आहे. आता इथं ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट 2f1 पण काही फरक पडत नाही. ऑब्जेक्ट प्लेस्ड ॲट 2f1 पण काही फरक पडत नाही. सो इमेज फॉर्मेशन यू कॅन डू फॉर होमवर्क साठी करा इमेज फॉर्मेशन. Okay, sir. नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन आहे क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं. Yes, sir. 12th वन केलंय, 13th केलंय, 14th केलंय, 15th केलंय आपण. लेट्स मूव टू द 16th क्वेश्चन.
Find focal length of a lens of power 2 diopter. What type of lens is this? सर टू डायप्टर येणार ना याला answer. -2 दिले की. सो पॉवर दिले -2 diopter. पॉवर इज नाही फोकल लेंथ म्हणाला 2 नाही येणार. 1/f आहे ना. Therefore, 1/p. So -0.5 meter. Focal length would be -0.5 meter. And because it has a minus sign, focal length is negative. Therefore, lens काय असणार आहे? Concave. कॉन्केव लेन्स आहे. निगेटिव्ह साईन आहे, therefore कॉन्केव लेन्स. तुम्ही पॉवर वरनच ओळखायला पाहिजे की निगेटिव्ह पॉवर आहे म्हणजे फोकल लेंथ पण निगेटिव्हच येणार आहे, त्यामुळे लेन्स ही कॉन्केवच असणार आहे. काय? इमेज फॉर्मेशन लेफ्ट साइडला होणार काय? बरोबर. तर कारण ते व्हर्च्युअल व्हर्च्युअल आहे, अगदी बरोबर. टेक्स्ट मधला लास्ट क्वेश्चन. A doctor has prescribed corrective lens of power +1.5D. म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स आहे. फाइंड द फोकल लेंथ ऑफ द लेन्स आणि इज द प्रिस्क्राइब्ड लेन्स डायव्हर्जिंग ऑर कन्व्हर्जिंग. So power is +1.5 diopter. Power is also 1/f. This gives f is 1/power. So 1/1.5. So this becomes 2/3 meters. 2/3 meters आहे focal length, which is 66.67 centimeter. 66.67 सेंटीमीटर आहे. येस करेक्ट. परत फोकल लेंथ पॉझिटिव्ह, therefore लेन्स इज कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स लेन्स आहे कारण का फोकल लेंथ इज पॉझिटिव्ह. तर म्हणजे डायव्हर्जिंग असणार ना. नाही, कॉन्व्हर्जिंग. कॉन्व्हेक्स मिरर इज डायव्हर्जिंग, कॉन्व्हेक्स लेन्स इज कन्व्हर्जिंग. हा तर कन्फ्युज झालं. हा, त्यामुळे आपली प्रॅक्टिस पाहिजे भरपूर आपल्याला. मिरर आणि लेन्स दिसताना वाटते सोपं, पण क्वेश्चन सॉल्व करताना एक्झाम मध्ये आलं की नाही की मग लेन्सचं मिरर घेतलं जातंय, मिररचं लेन्स घेतलं जातंय आणि सगळा गोंधळ करून ठेवला जातोय. त्यामुळं वी हॅव टू. सर किती मार्कचे क्वेश्चन आहेत तरी? हा 1 मार्काचा क्वेश्चन आहे. असे सोल्युशन काढायचं. 1 सेकंड स्क्रीन शेअर. मला पाठवलं ना सोल्युशन. Converging, diverging. So converging मध्ये we have concave mirror आणि diverging मध्ये we have concave
लेन्स. तसंच डायव्हर्जिंगमध्ये वी हॅव कॉन्व्हेक्स मिरर आणि कन्व्हर्जिंगमध्ये वी हॅव कॉन्व्हेक्स लेन्स. कन्व्हर्जिंगमध्ये वी हॅव कॉन्व्हेक्स लेन्स. सो फ्लिप होते मिरर आणि लेन्समध्ये, त्यामुळे जस्ट बी केअरफुल. काय करा, स्टार्टिंगला क्वेश्चन सॉल्व करताना टेक्स्टबुकमध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत. सो ते तुम्ही स्वतःच्या स्वतः एकदा अटेम्प्ट करू शकता प्रॅक्टिस करताना. म्हणजे कसं कुठल्या स्टेपला तुमचं चुकीचं होतंय ते तुम्हाला लगेच कळेल. सो क्वेश्चन बघूया आपण. सो अ कॉन्व्हेक्स लेन्स प्रोड्युसेस रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज आणि मॅग्निफिकेशन 2.5 आहे. सो एम दिलंय -2.5. मॅग्निफिकेशन इज -2.5. मॅग्निफिकेशन जर एवढं दिलंय then you have to find V दिलंय +25 सेंटीमीटर. मॅग्निफिकेशन दिलंय -2.5. V दिलंय +25 सेंटीमीटर. you have to find फोकल लेंथ F आणि पॉवर P. फोकल लेंथ F पाहिजे आणि पॉवर P काढायची आपल्याला. सो लेट अस सी हाऊ टू गो अबाउट इट. U आपण काढायचं बरोबर. सो मॅग्निफिकेशन इज V अपॉन U. therefore U is V upon M. therefore 25 divided -2.5. so U आलं -10 सेंटीमीटर. U आलं -10 सेंटीमीटर. now we will use 1 upon V minus 1 upon U to find 1 upon F. by lens formula 1 upon V minus 1 upon U is equal to 1 upon F. therefore F is UV upon U minus V. therefore -10 into 25 divided by -10 minus 25. hence we get 10 into 25 divided by 35. Fifty by 7 centimeter. so F आहे 50 by 7 सेंटीमीटर. त्यामुळे पॉवर किती झालं? पॉवर वुड बी 100 divided by 50 by 7. कारण का सेंटीमीटर आहे म्हणजे न्यूमरेटरला मला 100 घ्यायला पाहिजे. so this is 100 into 7 upon 50. so power is plus 14 diopter. 70 upon 5 ला कन्वर्ट करा. ते कशाला ठेवलंय तसंच. +14 diopter. so अशा पद्धतीने you will attempt the question. क्लिअर आहे का बघा हा क्वेश्चन. कुठला पार्ट नाही समजला असेल वगैरे तर सांगा. Yes, sir, it's clear. क्लिअर. ओके. एक्सक्यूज मी सर. हां सर मग ह्याची इमेज रिअल आणि इन्व्हर्टेड असेल ना? होय, क्वेश्चनमध्ये आहे म्हणूनच मॅग्निफिकेशन 2.5 आहे. मी काय केले, पूर्ण क्वेश्चन काय तुम्हाला वाचून दाखवला नाही आहे. सो क्वेश्चन असा आहे हा
अ कॉन्व्हेक्स, इथं माझ्याकडे एक पुस्तक आहे गोयल ब्रदर्सचं जुनं, त्याच्यातलं आहे. अ कॉन्व्हेक्स लेन्स प्रोड्युसेस अ रियल अँड इन्व्हर्टेड इमेज 2.5 times magnified at a distance of 25 centimeter from the lens. त्यामुळे क्वेश्चनमध्ये दिले रिअल इन्व्हर्टेड आहे आणि 2.5 टाइम्स मॅग्निफाईड आहे, त्यामुळे मी मॅग्निफिकेशन -2.5 दिलं बिकॉज रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज फॉर्म झाली. ओके सर. म्हणजे कसं इन्स्टेड ऑफ डिक्टेटिंग द एंटायर क्वेश्चन मी फक्त तुम्हाला गिवन लिहून देतोय, म्हणजे थोडं पटकन होईल आपलं. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय आहे, अगेन रिअल इमेज फॉर्म होती आहे आणि मॅग्निफिकेशन 0.5, सो -0.5 मॅग्निफिकेशन रिअल इमेज फॉर्म होती आहे. व्ही दिलंय, अगेन व्ही गिवन इज 24 सेंटीमीटर. इथं पण प्लस साईन येणार आहे कारण का रिअल इमेज आहे, राईट साईडला फॉर्म होणार आहे. अगेन वी हॅव टू फाइंड द सेम थिंग्स, एफ आणि पी. यू हॅव टू फाइंड एफ आणि पी. सो लास्ट क्वेश्चन केला तसं ट्राय करा हा क्वेश्चन पण करायला. 5 मिनिटं घ्या, अटेम्प्ट करा, देन वी विल सॉल्व दिस क्वेश्चन. होय, यू मायनस नाही -48 येणार ना. येस सर. -48 येणार. एफ किती आलं? हुडकायला बरोबर, +16 कॉन्व्हेक्स लेन्स आहे, प्लस येणार. बरोबर आहे. पॉवर काढा. बरोबर, प्लस साईन लिहा, म्हणजे सवय करा पॉवरच्या पुढं प्लस लिहायचं, नाहीतर नंतर कन्फ्युजन होणार नाही. सो कसं केलं, m इज इक्वल टू v बाय u, देअरफॉर u इज इक्वल टू v बाय m. v बाय m आहे, देअरफॉर वी गेट 24 अपॉन -0.5 which we get -48 centimeter. So u we get -48 centimeter. Then we will use lens formula, 1 upon v minus 1 upon u is equal to 1 upon f. Therefore f काय आहे, uv upon u minus v. Therefore it is -48 into 24 upon -48 minus 24. So this becomes -48 into 24. अरे मल्टिप्लाय करत बसायचं नाही, म्हणून तर मी तुम्हाला कितीदा सांगतोय, उगाच मल्टिप्लिकेशन करू नका. आता इथे 72 आलंय ना, म्हणजे डायरेक्ट डिवाइड करून टाका की, उगाच कशाला वरती मल्टिप्लाय करताय. 1 जा 3 जा, सो -16 आलं.
सॉरी मायनस साईन आहे, प्लस 16 आलं, प्लस 16 आहे, करेक्ट. सो एफ इज प्लस 16 सेंटीमीटर. पावर किती आहे, 100 डिवायडेड बाय एफ इन सेंटीमीटर. सो दिस इज 100 डिवायडेड बाय 16. So this is plus 6.25 diopters. Plus 6.25 diopter. आपलं काम कमी करायचं, वाढवायचं नाही. फायनल आन्सर असतं तर ठीक आहे, मल्टिप्लाय करायचं, नाहीतर अवॉइड डुईंग मल्टिप्लिकेशन. तसेच फॅक्टर ठेवायचे, म्हणजे कॅन्सल आउट होतात गोष्टी आणि आपलं लाईफ इझी होतं. ओके, चला आजचा एक लास्ट क्वेश्चन करूया, सेम टाईपचा क्वेश्चन. एक सेकंड बाबा, तो नेटवर्क इश्यू आहे त्यांच्या एंडला आहे. मोबाईलच्या डेटामध्ये प्रॉब्लेम येतोय, वायफाय ज्यांचे कनेक्टेड आहे त्यांना प्रॉब्लेम येत नाहीये. बाबा आपल्याकडे नाहीये इश्यू तो. सो अगेन कॉन्वेक्स लेन्स आहे. मॅग्निफिकेशन -4 आहे, रिअल इन्व्हर्टेड इमेज, आणि V 6 सेंटीमीटर दिलंय. अगेन यू हॅव टू फाइंड F अँड P. अगेन यू हॅव टू फाइंड F अँड P. एक सेकंड, सरांचा काय प्रॉब्लेम झाला नेटचा बघून येतो. ओके, सो याचं पण सेम मेथडनं करायचं. M इज V बाय U, त्यामुळे U येणार आहे V बाय M. U विल बी V बाय M. किती आलं, -6/4 -1.5 आहे, किंवा -3/2 ठेवा चालेल. -3/2 आहे, नाही चुकले पावर. सो 1/6 minus of minus 2/3 1/f. Therefore 5/6 is equal to 1/f. F आलं plus 1.2 सेंटीमीटर, plus 1.2 सेंटीमीटर आलं. Power is 100 divided by 1.2, and this 500/6. करा डिवाइड. 8 जा 48, 20 म्हणजे 3 जा 18.33 प्लस 83.33 डायोप्टर, प्लस 83.33 डायोप्टर. सो आन्सर्स काय काय आले, 1.2 सेंटीमीटर प्लस आणि प्लस 83.33 डायोप्टर.
सो एका टाईपचे प्रॉब्लेम झाले. उद्या आपण अशाच टाईपचे आणि प्रॉब्लेम करूया. टेस्ट झाली तुमची. टेस्टचं डिस्कशन घेणार असतील तर घ्या, नाहीतर त्याचे टेस्ट सगळं झाल्यावरती वी विल स्टार्ट सायन्स क्लास टुमॉरो. पण उद्या सकाळी तर टेस्ट आहे. ओके